जनता महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत। इस वक्त हम शिवसेना कार्यालय में हैं। नामदेव धुमाड़ सर की अगर बात की जाए तो उन्होंने खुद अपना जरांगे पाटिल की ओर से अपना नामांकन अर्ज दाखिल किया था, नामांकन अर्ज वापस ले लिया और आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे के यहाँ के उम्मीदवार एजे बोराडे पाटिल को उन्होंने अपना समर्थन दिया है। चलिए हमारे न्यूज़ चैनल के माध्यम से बात करते हैं। जरांगे फैक्टर यहाँ पर चल रहा है और कल खासदार बंडू जादव भी यहाँ पर आए थे। लोगों का रिस्पॉन्स उनको कैसा मिला, हमारे न्यूज़ चैनल के माध्यम से नामदेव धुमाड़ सर से हम बात करते सर। आदरणीय मामा आजच्या या बैठकीत उपस्थित आहेत आणि सर्व शिवसैनिक पण आहेत। काल परतूर तालुक्यामध्ये पूर्ण परतूर तालुका जवळजवळ अर्धा माननीय खासदार बंडू भाऊ बॉस यांनी पिंजून काढलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये भूतोन भविष्यती असा प्रतिसाद मिळालेला आहे। प्रत्येक गावामध्ये कामाचे दिवस असताना लोक उपस्थित होते, हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये आता एजे भाऊ बोराडे यांचं वातावरण झालेलं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आता आमचा जो उमेदवार आहे विजयाच्या दृष्टीनं घोडदौड करीत आहे। आणि आपण जे म्हणालात की तुम्ही स्वतः उमेदवार होतात आणि ते उमेदवारी परत घेतली, माननीय जरांगे पाटलांनी त्याचसाठी मताचं विभागणी होऊ नये म्हणूनच आमच्या सर्वांचे उमेदवारी आम्ही जे मागितल्या होत्या त्यांनी वापस घ्यायला लावल्या आणि ते आम्ही त्यांच्या एका आदेशावर आम्ही ते वापस घेतल्या। जैसा कि अभी भी जरांगे फैक्टर चल रहा है उसका क्या असर पड़ेगा यहाँ पर? तर त्यांनी असं सांगितलं होतं, जरांगे साहेबाचं जे फॅक्टर आहे त्याचा परिणाम असा होत आहे की जरांगे पाटलांनी सांगितलं की जे आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्याला तुम्ही मतदान करू नका आणि दुसरी गोष्ट अपक्षाला तुम्ही मतदान करू नका आणि अपक्षाला जर तुम्ही मतदान करताल तर हे मतदान काय राहील ते त्या आरक्षणाला विरोध करणारे जे सत्ताधारी पक्ष याला मतदान होईल। म्हणून लोकांच्या आता ध्यानात आलं आहे की बा एजे भाऊ हे लोकांच्या पसंतीला उतरलेले आहेत आणि एजे भाऊच आता विजयाकडं घोडदौड करीत आहेत आणि एजे भाऊच हे विजयी होणार आहेत आणि संपूर्ण मतदारसंघ आता माननीय एजे भाऊ बोराडे यांच्याच पाठीशी आता उभा आहे। मुस्लिम समाज की क्या भूमिका है फिलहाल के चुनाव में? मुस्लिम समाज जसं आंतरवाली सराटीमध्ये ते धर्मगुरू आले होते त्याच धर्तीवर आता सुद्धा आम्हाला काही मौलवी भेटले, काही उलेमा भेटले, काही मुस्लिम बांधव भेटले, रॅलीमध्ये भेटले आणि अगोदरही भेटले। त्यांनी सांगितलं की त्या धर्मगुरूच्या सांगण्यानुसार आता निर्णय झालेला आहे, संपूर्ण मुस्लिम समाज हा आघाडीच्या सोबत राहणार आहे आणि आपल्या परतूरला आघाडीचे उमेदवार जे आहेत एजे भाऊ बोराडे शिवसेनेचे यांना हे मतदान 100% ते करणार आहेत आणि पूर्ण मुस्लिम समाज आहे, मुस्लिम बांधव जे आहेत। काल आष्टीमध्ये पण तिथं सभा झाली, परतूरमध्ये 2 रॅल्या झाल्यात, उत्स्फूर्तपणे ह्या रॅल्या झाल्यात, कुठलेही आयोजन त्या रॅलीचं नव्हतं। 2 रॅल्या ह्या मुस्लिम भागामध्ये झाल्या आहेत आणि प्रचंड प्रतिसाद हे आम्हाला इथं मिळतोय। मराठा समाज की क्या भूमिका है? मराठा समाज का सबसे ज़्यादा मतदान किसको मिलेगा? सगळ्यात जास्त मतदान जे आहे मराठा समाजाचं ते एजे भाऊलाच मिळणार आहे। बाकीचं जे आहे तर ते थोडंफार होईल, ते पक्षाची बांधील असल्यामुळे काही लोक तुरळक 1-5-10% लोक आहेत ते, परंतु 90 ते 95% मतदान जे आहे मराठा समाजाचं ते पूर्ण एजे भाऊच्या पाठीशी आता उभा आहे। ये थे ना के जो सत्ताधारी है उनका काफ़ी यहाँ पर विरोध हो रहा है और कल बबनराव लोनीकर ने भी मराठा समाज के मतदान को लेकर एक वादग्रस्त भाषण दिया था जिसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ था। उस ताल्लुक से आपका क्या बोलना है? जरांगे पाटिल का भी उस पर स्टेटमेंट आया है और आप क्या बोलिए? त्यांनी ते वाक्य आणि ते संदर्भ कशा संदर्भात वापरला हे त्यांनाच कळालं नाही, परंतु त्याच्यात मात्र ते पूर्ण फसलेले आहेत आणि याच्यामध्ये मराठा समाजाचा पूर्ण अपमान झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये आणि आपल्या परतूर मतदारसंघामध्ये जवळजवळ 1.5 लाखापर्यंत मराठा समाजाचं इथं मतदान आहे आणि यांना जर तुम्ही कांड्यावर मोजण्यापुरतं असं जर तुम्ही हिनवत असाल तर हे तुमचं वाक्य पूर्ण चुकीचं आहे आणि याचा आमच्या या सर्व याच्यातर्फे निषेध होत आहे। याच्यामध्ये क्योंकि चर्चा ऐसी है कि मराठा समाज का मतदान परतूर मतदार संघ में मेजॉरिटी में है और उसी पर यहाँ की सीट निर्भर है। सेकंड पर मुस्लिम है, दलित है, बंजारा समाज का मतदान है, ओबीसी, एससी, एसटी और भी सब समाज का मतदान है। चलिए और भी दूसरे भी हमारे साथ है। आपका नाव सांग। अजय मिठे आणि सर्व समाजाचा प्रतिसाद। काल आम्ही बंडू बॉस खासदार सोबत होतो, सातवाना, अंगलगाव, कराळा, लिंगसा, आष्टी, हादगाव, तर पूर्ण समाजातून सर्व समाजाच्या स्तरामधून बंजारा, वंजारी, माळी, धनगर सगळं मुस्लिम, विशेष म्हणजे आष्टीत मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदानाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आणि मराठा समाजाचं 90% मतदान
ह्या ज्या घडामोडी झाल्या आणि पाटलांनी सुद्धा सांगितले, जरांगे पाटलांनी, जो मराठ्याच्या विरोधात असेल त्याला मराठे पाडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याचा परिणाम म्हणून आजच 101% काळ्या दगडावरली रेघ आहे. हे जे भाऊ भविष्यात परतूरचे आमदार आजच निश्चित झालेले आहेत. ओके. आदरणीय माधवराव मामा कदम हे आमचे नेते आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत. पण त्यांच्या मागं की 35 ते 40 वर्षापासून मामा शिवसेनेचं काम करत आहेत. तरी मामाच्या मागं हे माहोल तयार झालेला आहे. आणि हे जे पाटील हे आजचे राजयोगी म्हणायचं. आणि का परदिवशी आम्ही 4 दिवसात शेवलीला गेलो. तिथले मुसलमान आणि इतर समाज सगळे आघाडीचे लोक त्यांना शपथा खाल्ल्या. मुसलमान जे लोक आहे त्यांना इमानदारीनं ते म्हणले आम्ही ए जे पाटलाच्याच माग आहेत. तर तन्मन धनान त्या दिवशी आम्हाला इतका ऊर्जा वाढा की सगळे जसं लोकसभेला आम्ही मतदान केलं म्हणले बंडू बॉसला, त्याच्यापेक्षा बी जास्त असे शेवटीचे मुसलमान बाकीचा सगळा समाज म्हणला की आम्ही ए जे पाटलालाच मतदान करू, मशाललाच मतदान करू. आणि काल बंडू बॉस परतूर तालुक्यात आले. 60 सातवणा बिडवे बाजारचा सातवणा इकडं 80 60 वायगाव हे सगळे आंबा आणि परतूर. काल परतूरमध्ये बी असा माहोल झाला. तर चला ना आम्हाला रस्त्यामध्ये गर्द्यामध्ये कोण कुठं चाललं म्हणून त्याचा मेळ लागाना. असे मुसलमान परतूरचे आमचे सहकारी मित्र सगळे गोळा झाले आणि त्यांना ठामपणानं सांगितलं की हे जे भाऊ तुम्ही आजच निवडून आलेले आहेत आणि हे जे भाऊ तुम्ही भाग्यवान आहेत. तसे आम्ही सगळं काल माहोल पाहिला. आणि गावात ग्रामीण भागामध्ये जे जरांग्याचे समर्थक होते त्यांना आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आता आम्ही मोकळे झालो. जे आपल्या विरोधात आहेत, जे मराठ्याच्या विरोधात बोलतात त्याला हटवा आणि ए जे पाटलाला निवडून आणा. एवढं बोलून माझं भाषण संपवतो.